तुम्ही त्याला हमीभाव देत नाही, लुटताय तुम्ही, रोज लुटता त्याला. 75% शेतकऱ्याचे पोरं आहे तुम्ही, विरोधातले भाजपचे असू द्या, राष्ट्रवादी का सेनेचे असू द्या, मला बाप शेतकरी आहे हे विसरू नका. तिकीट देते म्हणून शेपूट हलवायची सोय बंद करा. अध्यक्ष महोदय, नाही तुम्ही समोरच्यांना मिनिटं मोजत नाही ना, आम्हाला तुम्ही 3 मिनिट सांगत असाल. तेच ना, आम्ही येऊ आता भरपूर संख्येनं येऊ तेव्हा सांगू तुम्हाला. अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींना मला खालून बसल्यानंतर उत्तर दिलं का तुम्ही इकडे तिकडे जाता दोन्ही इकडे, तो हम उधर के भी नहीं थे इधर के भी नहीं, हम किसान के बेटा है, किसान के साथ रहेंगे. आणि दिल्लीच्या नेत्यावर शेपूट हलवणारा बच्चू कडू नाही आहे. आम्ही इथून जेव्हा उभं राहतो तेव्हा दिल्लीवाल्याला शेपूट हलवायला लावतो, लक्षात ठेवा. आणि आमच्या सुधीर भाऊंना सांगितलं, सगळे जाहीरनामा वाचून दाखवला, तुम्ही 15 लाख कुठे दिले, विसरले का? 15 लाखातला 1 लाख तर द्या. थोडी लाज लज्जा असन तर. लाज लज्जा काय वाईट शब्द आहे? त्याच्यापेक्षा बेकार वापरायला पाहिजे. सुदैवानं दीडपट भाव देऊ. हे गिरीश भाऊ आमचे उपोषणावर बसले होते, 6000 रुपये कापसाले भाव पाहिजे. 5 वर्ष 4000च्या वरती गेले नाही. आणि लोक चांगले असते ना तर तुमचं फिरणं कठीण झालं असतं, पण लोक एवढे आता काय येळे आहे. तो मस्जिद मंदिर पुतळे इतक्यावर आम्ही शांत होऊन जातोय. बाप मेला परवा नाही, पण नेता जिवंत राहायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्ही लहानपणी जेव्हा फिरायचोय तेव्हा हिरवगार शेत दिसायचं. अध्यक्ष महोदय, भरलेलं खळं दिसायचं, पण आम्हाला तेव्हा व्यवहार समजायचा नाही, हिशोब समजायचा नाही, आणि म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या व्हायच्या. आता हिरवगार शेत दिसतं, भरलेलं खळं दिसतं, आणि हिशोब तेव्हा पाहतो तेव्हा सगळं खाली गेलेलं असतं. 7,750 रुपयाच्या भावाची शिफारस राज्य सरकारनं केली, आणि केंद्रानं मोदीजीच्या सरकारनं आम्हाला 5,050 रुपये फक्त भाव जाहीर केले. एका क्विंटल मागे 2,500चं नुकसान झालं. ते भरून काढण्याची ताकद मला वाटतं राज्यपालानं इथं 6व्या मुद्द्यात सांगितलं का चढ उतार निधी आम्ही देऊ. आम्ही कर्जमाफीनं मलनपट्टी होणार आहे, पण गुलाबराव शस्त्रक्रिया करायची असेल तर भाव दिल्याशिवाय जमत नाही. आज जरी कर्जमाफी केली तरी उद्या त्याच्या 7/12वर कर्ज येणारच. कर्जमुक्त होऊ शकत नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, आणि तुमच्यात ते ताकद नाही. आपण कोणतंही सरकार असू द्या, मी जरी सरकारला पाठिंबा दिला असन हरिभाऊ, पण आपण शेतकऱ्यासोबत बेमानी करतो हे विसरता कामा नये. आम्ही बेमानीच करतोय. 7वा वेतन आयोग त्यांना कुठं मोर्चे काढावं लागले, कुठं आंदोलन करावं लागलं. 7वा वेतन आयोग आपण सटकिन्या लगेच फटकिन्या देऊन दिला, पण स्वामीनाथन अजूनही तच्च्या तसंच आहे. आणि म्हणून माझा अपेक्षा आहे का कर्ज देत असताना आम्हाला विचार करावा लागल का ज्यानं कर्ज फेडलं त्याचाही विचार करावा लागल. 1.5 लाख रुपये तुमच्या मागच्या सरकारमध्ये आमच्या शेतकऱ्यांना भरले, त्याच्यावर 3 लाखाचं कर्ज होतं, 1.5 लाख आपण अजूनही पाठवले नाही. ते तच्च्या तसेच आहे. हातचे 1.5 लाख गेले आणि वरचे 1.5 लाख आले पण नाही. आपण हे सगळं चालत असताना तुमचं PM किसान योजना किती लोकांपर्यंत गेली? 2,000 रुपये. अजूनही 25% लोकांपर्यंत गेली नाही, कारण प्रशासन नालायक आहे तिकडे. इथं तर लष्कराचं राज्य पाहिजे, तेव्हा सरळ होईल सगळे अधिकारी. खाली योजना जातच नाही लोकांपर्यंत. आम्ही अधिकाऱ्यांचा एवढा लाळ पुरवतोय का अर्ध्या अधिक योजना तर तफा झालेल्या आहे, अजूनही लोकांपर्यंत गेल्या नाही. अध्यक्ष महोदय, आता कर्ज देताना आम्हाला नवीन विचार करावा लागेल. आम्ही पिकावर आधारित कर्ज देतोय आणि बँकवाले आमची शेती घाण करून ठेवते. 5 लाखाची शेती घाण होणार आणि 20,000 हाती कर्ज देणार. तुमच्या बापाचं राज्य आहे. 5 लाखाची शेती घाण ठेवायची आणि 20,000 हाती द्यायचंय. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सुद्धा आमच्या सरकारला बदलत करावं लागेल. सरकारचं नाव आहे ठाकरे सरकार. अब ठाकूर की चलना चाहिए किसानों की. शेतकऱ्याची ठाकूरकी सुरू झाली पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि त्या तुमच्याकडून खऱ्या अर्थानं अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आपण पाहतो का जे कर्ज देतोय ते बगरव्याजी द्या आणि 5 वर्षानंतर त्याची परतफेड ठेवा. जर बगरव्याजी दिला आणि 5 वर्षानंतर जर परतफेड केली तर मग त्याला कर्ज फेडायची घाई होणार नाही, त्याला दुसऱ्या वर्षी कर्ज घ्यावं लागणार नाही.
आपण जुन्याचं नवं नव्याचं जुनं करतोय आणि दरवर्षी कर्ज त्या बँकेत जावं लागतं शेतकऱ्याला. मग दरवर्षी त्या बँकेत जायची वेळ काय येते अध्यक्ष महोदय? आपण हा बदल करणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. मी जास्त बोलणार नाही अध्यक्ष महोदय. उद्योगपूर्ण गाव असलं पाहिजे आणि हमीभाव देणारा देश असला पाहिजे. ज्या दिवशी हमीभाव भेटन ना, तुम्हाला कर्ज माफ करायला शेतकरी तुमच्या घरात येणार नाही, तुम्हाला कर्ज देईल. एवढी त्याच्या मंदिरात ताकद आहे. रात्रीचा दिवस करतोय, दिवसाची रात्र करतोय, रक्ताचं पाणी करतोय अध्यक्ष महोदय. असा भाज्या तळून व्यवसाय करत नाही तो अध्यक्ष महोदय. तुम्ही त्याला हमीभाव देत नाही, लुटताय तुम्ही, रोज लुटता त्याला. त्याचे लचके काढलं जातं. एखादा वाघ जसा शिकार करतो ना हरणाची आणि बकरीचे, तसे शिकार सरकार करत असतं. आणि म्हणून आज शेतकरी मरतोय अध्यक्ष महोदय. तीळ तीळ आमचा झटणारा शेतकरी, त्याला मरावं लागतं ते शेतकऱ्याच्या या शासनाच्या धोरणामुळं. आणि मग बदलावं लागेल आम्हाला. अजून झाले 3 मिनिटं 10 मिनिट. मग असं तुम्ही बटन कोण दाबता? 10 झाले. 10 इथं धडकतं ना आमचं इकडे, लगेच संपलं म्हणून. बरोबर आहे. 10 मिनिट झाले म्हणून दाबलो. अध्यक्ष महोदय, शेवटचा अतिवृष्टी झाली, पाण्याखाली शेत गेलं आणि आज आपण पाहतोय पीक विम्याचे पैसे अजून भेटले नाही. पीक विम्याचे पैसे तातडीनं भेटणं गरजेचं आहे. आम्ही काय करू, 7 मंत्र्याचा जरी कारभार असला तरी पीक विम्याचे पैसे या 15 दिवसात आमच्या शेतकऱ्याला कसे भेटन हा विचार सरकारनं करणं गरजेचं आहे. आपण 25,000 हेक्टरी मदत म्हटली होती आणि मला उद्धवजीवर भरोसा, आत्मविश्वास आहे. ते शिवभक्त आहे आणि शिवभक्तानं दिलेला शब्द खाली पडणार नाही हा बच्चू कडूला आत्मविश्वास आहे. शेतकऱ्याला आत्मविश्वास. ते 25,000 भेटले पाहिजे. जे शब्द दिले ते पूर्ण झाले पाहिजे. काय असं ना, आमचे पगार देऊ नका 6 महिने. हे कलेक्टर सचिवाचे पगार नका देऊ 1 महिना. काय करणार आहे? काय गरज आहे ना पगार द्यायची? नका देऊ 1 महिना. दुष्काळ जर शेतकऱ्यावर पडत असेल तर अधिकारी कर्मचाऱ्यावर नेत्यावर सुद्धा दुष्काळ पडला पाहिजे. त्याचे झड त्याच्यावर पोचले पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि हे सांगत असताना अध्यक्ष महोदय यामध्ये बदल करावा लागणार आहे. बस 2 मुद्दे घेतो अध्यक्ष महोदय. महापरीक्षा पोर्टल आहे, सत्यानाश करून टाकला. 200 मार्काचा पेपर आणि 200 मार्क विद्यार्थ्याला भेटतं. RSSच्या कोठ्यातून आलेल्या माणसाला 200 मार्क आणि इकून आलेल्या आमच्या विद्यार्थ्याला 100 मार्क सुद्धा भेटत नाही. पेपर पूर्ण सोडवल्या जातं. ते निवड बदलून स्थगिती देऊन चालणार नाही. लोकसेवा आयोगाकडून आपल्याला त्या परीक्षा घ्यावं लागेल. घरकुलाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. घर आज आम्ही पाहिलं अत्यंत वाईट अवस्था. रमाबाई आंबेडकर योजना SC समाजासाठी आहे, आदिवासीसाठी शबरी योजना आहे, त्याला निधी अभि कमी आहे अध्यक्ष महोदय. पण ओबीसी साठी काहीच नाही आहे. ओबीसीतल्या घरकुला ज्याला ओबीसीचा जो ओबीसी मध्ये येतं अध्यक्ष महोदय त्याला घरकुल भेटत नाही. तळवेल मध्ये 10व्या वर्गात असणारी मुलगी भीती खाऊन पडून मरण पावली अध्यक्ष महोदय, कारण तो ओबीसी होता. सगळ्यात जास्त संख्येनं असणाऱ्या ओबीसी समाजाले अजूनही घरकुल भेटत नाही. आणि या घरकुलासाठी सुद्धा आम्हाला वेगळी योजना राबवावी लागेल अध्यक्ष महोदय. मुस्लिम समाजाचे तेच हाल आहे अध्यक्ष महोदय. आपण पाहतोय का 2005 पासून या समाजासाठी आरक्षण द्यावं असं आपण म्हणत होतोय. जर मुस्लिम समाज इथंच जगत असाल, इथंच मरत असाल तर अध्यक्ष महोदय तो समाज जिथपर्यंत सुखी होणार नाही, त्याला सगळ्या या प्रवाहात आणणार नाही अध्यक्ष महोदय, तर मुस्लिम समाज आम्ही पाहतोय सुगामी खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटचालीकडे येणार. आणि तो जर विकासाच्या वाटचालीकडे आला नाही तर देश सुद्धा मजबूत होणार नाही. म्हणून त्याचा सुद्धा भविष्यात आम्हाला विचार करावा लागत. कांदा आला अध्यक्ष महोदय, कांद्यावर लक्षवेधी आली. कांदा अफगाणिस्तानातून आयात केला आपण. आता कांदा आमचा येणार. अफगाणिस्तानचा कांदा आता आमच्या भारतात आला आणि शेतकऱ्याचा कांदा विकून येणार. 10 पैसे किलोने विकावं लागेल. 10 पैसे किलो. सत्ताधारीवाल्यानं लक्षवेधी आणली. मला वाटतं आणलेली लक्षवेधी मागं घ्या. कांदाने खाल्ला तर मेलं काय वायकर साहेब? कोणाचं पोट दुखलं? 4 दिवस कांदाने खाल्ला तर लाज वाटते हो. टीव्ही वाले जसे म्हणतात तसेच पाहिजे तुम्ही. घरापर्यंत चुलीपर्यंत जायचं. कांदा नाही खात असेल तर लसण खा ना, मुळा खाय, गोबी खाय. पण बोंबलता कशाला? काय गरज आहे? सफरचंद खाय. हे काय कांदा खाल्ल्यानं मरत नाही. हे बीजेपी सरकार होतं. विखे पाटील साहेब, तुम्ही कृषी या भूमिकेतून आलेले आहे. बीजेपी सरकारनं कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला होता. लाज नाही वाटत तुम्हाला? थोडी शरम गिरम आहे का नाही आहे?
कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये कसा जाणार आहे? मग कांदा खाल्ला नाही तर मरत नाही तरी तो जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकतं, कारण तो शेतकऱ्याच्या शेतात पिकतं म्हणून. धीरूभाई अंबानीचं टाकून पहा, मग समजते तुम्हाला. तर आज वाटायला पाहिजे अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य कडू साहेब, शेवटचं 23 ऑगस्ट मी तारखेसहित देतोय. 23 ऑगस्ट 2006 सायखल, जिल्हा नाशिक, सुधाकर दराडे या शेतकऱ्याचा कांदा 5 पैसे किलोनं 2016 मध्ये घेतला. 5 पैसे संपले, बंदी आहे, भेटत नाही 5 पैसे किलो. आणि आम्ही लक्षवेधी आणतोय, वाढू द्या ना. इथं बसणारे सगळे शेतकऱ्याचे पुत्र आहे. तुम्ही आलेली लक्षवेधी हाणून पाळा आणि अधिक कांद्याचे भाव वाढवण्याचं स्वागत करा, असं आम्ही सगळ्यांना ठरवलं पाहिजे. 75% शेतकऱ्याचे पोरं आहे. तुम्ही विरोधातले भाजपचे असू द्या, राष्ट्रवादी का सेनेचे असू द्या, मला बाप शेतकरी आहे हे विसरू नका. तिकीट देते म्हणून शेपूट हलवायची सवय बंद करा, हे बंद केलं पाहिजे.